नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर धर्मेंद्र भैयाजी. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी आत्ताच त्यांच्या कामाचा, त्यांच्या एक्सपिरियन्सचा रौप्य महोत्सव साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. कारण 25 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालेली आहेत आणि जेव्हा एखादी व्यक्ती 25 वर्ष सलग अविरतपणे एखाद्या क्षेत्रात काम करत असेल तेव्हा त्यांना आलेले तेवढेच अनुभव असतात. त्यांचा प्रवास ऐकण्यासारखा असतो. स्पेशली त्यांचा रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा अनुभव कसा होता, त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांची या क्षेत्राबद्दल काय मतं आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांना थेट आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या थोड्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन किंवा आपण काय म्हणतो ज्याला प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या इंडस्ट्रीत आलात, तर काय सांगाल? मी ऍक्च्युली माझं सेंट जोसेफ कॉन्व्हेंट मधून माझं 10th पास आउट झालो मी. आता 10th नंतर काय करायचं त्या हिशोबाने पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. आता पॉलिटेक्निक म्हणजे काय हेच माहित नव्हतं. बरोबर. ऍडमिशनला गेलो तर 40 पोरं आपल्या समोर उभे होती आणि फक्त 2 सीटा खाली बाकी होत्या ऍडमिशनचे. म्हटलं चला आता काही होणार नाही आपलं, आपण निघून जाऊ. तर बरोबर जे मामा आले होते ते म्हणे नाही, म्हणे थांबा, म्हणे बघू काय होईल. शेवटची ऍडमिशन माझीच झाली. अच्छा, क्या बात आहे. म्हटलं सिव्हिल. मग मला मेकॅनिकल मध्ये जायचं होतं, कारण फॅमिली बिझनेस मेकॅनिकल रिलेटेड होता. मग त्यांनी फर्स्ट इयर नंतर चेंज होतो, फॅकल्टी चेंज होते, त्या हिशोबाने आम्ही ट्राय केलं. पण तिथे पण 2 मार्क्सने फॅकल्टी चेंज नाही झाली. म्हटलं चला आता सिव्हिलच करू. सिव्हिल मध्ये प्रोफेसर्स खूप चांगले होते. त्यांनी टाइम टू टाइम गाईड व्यवस्थित केलं. त्यांनी सांगितलं की तुला ऍडमिशन व्हीजीटीआय किंवा सीओपी मध्ये घ्यायची आहे. त्या हिशोबाने मग त्यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली 3rd इयरला. आणि मग सीओपी ला मला ऍडमिशन डायरेक्ट 2nd इयर ऍडमिशन भेटून गेली. बापरे. आणि म्हणजे वन ऑफ द काय म्हणतो टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली ती. पुण्याच्या ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट मध्ये डायरेक्ट तुम्ही गेलात. एकदम म्हणजे तुमच्या ते होतच नशिबात की सिव्हिल इंजिनियर तुम्ही बनणार असं. बरोबर. मग पुढचा प्रवास कसा होता? 2000 ला पास आउट झालो. 2000 नंतर ऍक्च्युअली बॅकग्राऊंड मध्ये कोणीच नव्हतं इंजिनियर आणि सिव्हिल रिलेटेड काहीच कामं म्हणजे माहित नव्हत्या. म्हटलं चला आपल्याला सगळं सुरुवात करायची आहे. मग जॉब केलं इथे, कारण काहीच माहित नाहीये. आपल्याला पहिले माहिती घ्यावी लागेल, आपले रिलेशन्स बनवावं लागतील मार्केटमध्ये. तर त्या हिशोबाने केलं. त्याच्यानंतर मिलिंद राठी सरांनी सांगितलं की आता बस झालं जॉब, म्हणे आता तू तुझं स्वतःची कामं चालू करून. मग त्या हिशोबाने मग स्वतःची कामं सुरू करून. क्या बात आहे. फारच वेगळा, थोडा इंटरेस्टिंग होता हा प्रवास. मग त्याच्यानंतर खरा पुढचा प्रवास पण फार महत्वाचा असतो. जेव्हा स्वतःची इंडिव्हिज्युअल वैयक्तिक कामं सुरू केली तेव्हा पहिल्या प्रोजेक्टची काय आठवण आहे का, की कसा केला? ते तर आजही आठवण राहते. ऍक्च्युली जॉब 3 वर्ष केलं, एकदम शिल्लक पेमेंट होतं, पेमेंट काहीच नव्हतं. बरोबर. तर त्या पेमेंट मध्ये करून मग स्वतःच चालू करायचंय तर कसं चालू करायचं पण. बरोबर. पहिला जॉब भेटला आणि जेवढे 3 वर्षात कमवले नाही त्याच्या 10 टाइम्स पहिल्या जॉब मध्ये पहिल्याच वर्षी कमवून घेतले. क्या बात आहे. वा. आणि जळगाव मध्ये फर्स्ट टाइम विथ मटेरियल काम करणं सुरू मीच केलं होतं. बंगलोज मध्ये मी विथ मटेरियल काम करायचो. व्हेरी गुड. ते मग त्याच्यानंतर इंडस्ट्रीज, जिनिंग स्पेशलिस्ट होतो आम्ही. अच्छा. जिनिंग पूर्ण प्रोजेक्ट आम्ही टंकी बेसिसवर घ्यायचो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, तर त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि त्यांच्यावर काम करताना समजा कधी कधी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी काळजी घेता त्यांच्यावर किंवा कशी हाताळता ती परिस्थिती सगळी? म्हणजे असं सांगायला काहीच नाही की माझ्या साईटवर आजपर्यंत एकही साईटला दुर्घटना झाली. म्हणूनच विचारायचे उलट की कशी हाताळली तुम्ही परिस्थिती जर दुर्घटना नाही. मी ऍक्च्युली कसं आहे की समजा बिल्डिंगची हाईट जास्त राहिली तर हेल्मेट वगैरे घालणं आणि जे काही आहे प्रोटेक्शन, सेफ्टीचे सगळे नियम पाळून घ्यायचे. कारण एकदा दुर्घटना घडली म्हणजे जो व्यक्तीला काही कमी जास्त झालं तर ती सर्व जिम्मेदारी आपली येऊन जाते. त्यांचा पण प्रॉब्लेम, फ्युचर अर्निंग संपून जाते. बरोबर. तर त्या हिशोबाने त्याच्यानंतर त्यांचे इन्शुरन्स वगैरे काढून घेणे हे आपण रेग्युलर आपल्या मोठ्या साईट राहिले तर आपण ते करूनच घेतो. बरोबर.
दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला कायम एक जाणवलं असेल की एक वाक्य नेहमी कस्टमरकडनं ऐकायला येतं, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या आम्हाला. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ऍक्च्युली जेव्हा बजेटचं येऊन जातो, प्रत्येक कस्टमर काय करतो की बजेटच्या वेळेस कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यानंतर तो बजेटच करत राहतो. मग आम्हाला त्यांना समजून सांगावं लागतं की जिथे क्वालिटीची गरज आहे तिथे क्वालिटी करावीच लागणार आहे, आणि जिथे आपण फ्युचरला काही चेंजेस करू शकतात तर तिथे आपण थोडीफार तडजोड त्यांना सांगतो की इथे आपण करू शकतो. कारण काय राहतं, कस्टमरला माहित नसतं, ते पहिल्या दिवसापासूनच चालू होऊन जातात की बजेटमध्ये करायचंय. पण मेन जी बिल्डिंगची जी जाण आहे, तुमचं आरसीसी वर्क, ब्रिक वर्क, स्टील, हे सगळ्या आयटमला आपल्याला डे 1 पासूनच विचार करावा लागतो. बरोबर. हे त्याच्यानंतर आपण चेंजेस नाही करू शकतो. बरोबर. कलरिंग झालं, काही इंटिरियर पार्ट्स वगैरे झालं तर आपण चेंजेस करू शकतो, किंवा त्यांना सांगू शकतो की तुम्ही हा थोडासा पुढचे जे पार्ट्स आहेत ते तुम्ही थोडं लेट पण केलं तरी चालेल. बरोबर. त्या हिशोबाने पण जनरली जे मेन आपलं फाउंडेशन आहे, मेन आपण काय म्हणू शकतो त्याला, सिव्हिल वर्क जे आहे ते 100% फुल क्वालिटीमध्येच आपण सांगतो त्यांना करायला. व्हेरी गुड. दुसरा एक आणखीन एक, आता जरा यापेक्षा वेगळा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय, तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे तुम्ही जळगावचा पण एक प्रवास बघितलेला आहे, जळगाव जिल्ह्याचा मागच्या 25 वर्षातला. तर त्याच्यावरनं हा प्रश्न आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 15-20 वर्षात जर आपल्याला चांगला विकास जळगावमध्ये बघायचा असेल तर इंजिनिअरिंग दृष्ट्या कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या हिशोबाने तर आजच्या तारखेला मेन म्हणजे आपल्या जळगावला इंडस्ट्री यायला पाहिजे. इंडस्ट्री झाली तर ऑटोमॅटिक पब्लिक येतील, पब्लिक आले तर कन्स्ट्रक्शन वर्क हे सगळं वाढणारच आहे. कारण जळगावला जेवढे इंडस्ट्रीज आहे ते फुल फ्लेज मध्ये चालला पाहिजे, आणि नवीन इंडस्ट्रीज यायला पाहिजे ज्याच्यात बाहेरून आपल्याकडे लोक यायला पाहिजे. बरोबर. जेणेकरून मग कन्स्ट्रक्शन वर्क येईल. आजच्या तारखेला काय होतं की रिन्युएशन वर्क आणि याच्यावर पण जास्त भर चालला येतं. जे नवीन प्रोजेक्ट्स आहे ते थोडं वाढायला पाहिजे. बरोबर. पण मग त्या दृष्टीने शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हे नवीन प्रोजेक्ट इथं यावे असं वाटत असेल? शासनाने तर ऍक्च्युली जे मोदीजी करत आहे ते 100% आपल्या इथे जे इन्व्हेस्टमेंट्स यायला पाहिजे, ते इन्व्हेस्टमेंट्स आल्या तर ऑटोमॅटिक नवीन इंडस्ट्रीज आली, जशी आता औरंगाबाद एवढं एकदम वाढून गेलेलं आहे. तर त्या हिशोबाने जळगाव नाही वाढलं तर इंडस्ट्रीज वगैरे आल्या तर ऑटोमॅटिकच विकास होऊन जाईल. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ऍक्च्युली स्टीलचं तर स्टीलवर सर्वात जास्त मी सर्वात मेन म्हणजे जे आपल्याला IS मध्ये दिलेलं आहे, पर मीटर लेंथला जी आपल्याला वेट पाहिजे ते आपल्याला भेटायलाच पाहिजे. बरोबर. आणि अनइव्हन लेंथ नाही भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर ते जे काही स्पेसिफिकेशन्स आहे ते त्या कंपनीने आपल्याला 100% द्यायलाच पाहिजे. बरोबर. कारण थोडंसंही आपण इकडे तिकडचं स्टील युज केलं, समजा त्याची लेंथ कमी आहे, वेट जास्त आहे, किंवा वेट कमी आहे, लेंथ जास्त आहे, तर त्याच्यात काय होऊन जातं की जेवढं आपल्याला स्टील पाहिजे साईटवर, म्हणजे त्या बिल्डिंगला तेवढं भेटायलाच पाहिजे. नाहीतर ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट पुढे मागे होतात, आणि एकदा स्टील युज झाल्यानंतर मग आपण काही चेंजेस करू शकत नाही. बरोबर. जर आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? जनरली मी ऍक्च्युली आयकॉन स्टील वाल्यांचे जे पार्टनर आहे, राजुरी स्टील वाले, त्यांचं म्हणजे मी ऍक्च्युली 2च ब्रँड आजपर्यंत वापरलेले आहे, शारदा नागपूर आणि आपलं राजुरी. आता जेव्हा मला समजलं की राजुरी आणि आयकॉन हे जे काही त्यांची मॅनेजमेंट होती ती एकच होती, आता वेगळी झालेली आहे, आपण निश्चित मी आयकॉन वापरणार. म्हणजे मला आता भरोसा झाला की क्वालिटी जी राजुरी भेटते तीच मला आयकॉन मध्ये पण भेटेल. बरोबर. आणि दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे थोडा अवघड असा की आजवर इतक्या केलेल्या प्रोजेक्ट मधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो स्पेशल आहे, ज्याच्यावर तुम्हाला आनंद वाटतो, अभिमान वाटतो, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? मी ऍक्च्युली इथे बेसिसवर एक बंगलो घेतला होता. तो बंगलो ऍक्च्युली एक डेप्युटी कलेक्टरचा होता. तर त्याच्यात एलिव्हेशन मध्ये भरपूर काम होतं त्याच्यात, आणि
तो ट्रंकी बेसिसवर असल्यामुळे ते मला आणि माझा पहिला प्रोजेक्ट होता. मला तो प्रोजेक्ट जसं त्यांनी त्यावेळेस 3D व्ह्यू नसायचे, तो कार्डबोर्डने हे तयार करायचे, मॉडेल बनवायचे. तो मॉडेल जसा होता तसाच मॉडेलच्या हिशोबाने आपल्याला घर बांधून द्यायचं आहे. त्याच्यामुळे तो एक प्रोजेक्ट जास्त जवळचा. आणि ते कस्टमर एवढे चांगले होते की ते लास्ट डे पर्यंत मला विचारायचेच नाही. मलाच असं वाटायचं, मी ऍक्च्युली जेवढे ट्रंकी बेसिस प्रोजेक्ट करतो, मी ऍक्च्युली रेटचं काहीच हे करत नाही. एकदा रेट ठरलं तर काही कमी जास्त होत असेल तर मी माझ्या लेवललाच करून टाकायचो काम. म्हणजे कस्टमर कडून त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस मी काही घ्यायचं नाही. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जी म्हणजे जेवढा तुमचा अनुभव आहे, तेवढ्या वयाची जी मुलं आता येत आहेत या फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? माझं या क्षेत्रात माझा मुलगा स्वतः येणार आहे आता 2 वर्षानंतर. मी तर त्याला आतापासूनच शिकवायला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट तर असं आहे की जोपर्यंत तुम्ही 2-3 वर्ष जॉब नाही केलं कोणा हाताच्या खाली, कोणाच्या अंडरमध्ये, तोपर्यंत डायरेक्ट कामं घेऊ नका, म्हणजे एंट्री करू नका. कारण फील्डमध्ये भरपूर बारीक बारीक गोष्टी राहतात. सर्वात मेन राहतो मॅनेजमेंट. माणसांची, आपले जे लेबर्सची मॅनेजमेंट सर्वात मोठी राहते याच्यात. बाकी तर सगळं व्यवस्थित होऊन जातो. तर हे शिकण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष जॉब करायलाच पाहिजे. बरोबर, ठीक. सो हे होते इंजिनियर धर्मेंद्र भैयाजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी थोडासा अनुभव घ्या, कारण हे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल जास्त तुमचा अप्रोच कायम लागतो. तुम्ही सतत फील्डवर लागता, सतत प्रोजेक्टवर असता तुम्ही. त्यामुळे तो एक्सपिरियन्स घ्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करा. यामध्ये अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज तुमची वाट बघतायत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.